रोज 7:30ला उठणार तू? मग रोजची टायमिंग आहे माझी. शाळेला जाणाऱ्या मुलाने कितीला उठायचं असते माहिती आहे? कितीला? सकाळी 6ला उठायचं असते. 5:30 ते 6 उठणे आणि मग उठल्यानंतर तोंड हातपाय धुवून फिरायला किंवा सायकलिंग जर असं करायला, सायकल मारायला जाऊन यायचं असते. मग तू उठणार 7:30ला ते डायरेक्ट आंघोळ पण करणार होय? होय, आंघोळ करणार, त्यानंतर शाळेला जाणार. मावशांनो, स्त्रीचं वेळापत्रक तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे कळवा. म्हणजे त्यांना 7:30ला उठलं पाहिजे का 5:30ला का 6ला, ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तुला योग्य वाटतंय ते? मला योग्य वाटणारच की. चालतंय की. नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर. आणि सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी भाकरी करण्याची पद्धत दाखवलेली आहे. नुसताच भाकरीवर स्पेशल व्हिडिओ मी याआधीही माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. सगळ्यात टॉपचा व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरचा. खूप लोकांनी चांगली पसंती दिली त्या व्हिडिओला. जवळजवळ तो व्हिडिओ मी अपलोड करून सव्वा वर्ष झालं, पण तोच व्हिडिओ माझा 1 नंबरला आहे अजून पण चॅनलवर. अशा पद्धतीने मी भाकरी करते. भाकरीला मी मळत असताना गरम उतवणी घेते आणि मी भाकरी परातीमध्येच थापते. एक जण पोळपोट घेतात त्याच्यावर थापतात, पण मी परातीमध्येच थापते आणि हातानेच पाणी लावते. एक जण कापडाने सुद्धा पाणी लावतात. फक्त भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी अजिबात काठात चिरत नाही. आणि उतवणी पण घ्यायची. जर तुम्ही पीठ खूप दिवस झाले असले दळून आणून, तर उतवणी जास्त घ्यायची. आणि नुकताच जर पीठ दळून आणलेलं असेल तर उतवणी घेण्याची काही गरज नसते, कारण पीठच आपलं गरम असतं. त्यामुळे लगेच काय उतवणी घेतली नाही तरी पण चालते. मागच्या वेळी ज्यावेळी मी भाकरीचा व्हिडिओ अपलोड केला त्यावेळी भरपूर ताईंनी कमेंट केली की ताई भाकरी ही लोखंडी तव्यामध्ये करावी. हो, अगदी बरोबर आहे. लोखंडी तव्यामध्येच भाकरी केली पाहिजे, कारण त्याची टेस्ट ही वेगळीच येते. पण माझ्याकडे लोखंडी तवा नसल्यामुळे मी असं ॲल्युमिनियमच्या तव्यामध्येच भाकरी बनवते. आणखीन एका ताईने पण कमेंट केलेली की नवशिक्यांना कसं कळणार की भाकरीला पाणी कोणत्या बाजूनं लावायचं. तर आपण जी भाकरी थापत असतो त्याची जी खालची बाजू असते त्या बाजूला पाणी लावतात तव्यात टाकल्यानंतर. आणखीन एका ताईनं पण कमेंट केलेली की ताई गिरणीवाल्याने पीठ असं भरभरीत दळून दिलेलं आहे तर काय करायचं. तर पीठ भरभरीत दळून दिलं असलं तर भाकरी व्यवस्थित येत नाही थापण्यासाठी, चिरते ती. त्याच्यासाठी उतवणी जास्त घालायची. इथे मी तुम्हाला लक्ष्मी कुबेर रांगोळी काढून दाखवत आहे. लक्ष्मीपूजेसाठी किंवा लक्ष्मीची कोणतीही उपासना तुम्ही करत असाल तर त्यावेळी देवाऱ्यासमोर किंवा त्या पूजेसमोर काढण्यासाठी ही रांगोळी आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगली रांगोळी आहे ही. पण ही रांगोळी आपल्याला देवाऱ्यासमोर किंवा पूजेसमोरच काढायची. दारात वगैरे ही रांगोळी काढायची नाही.
आणि ही रांगोळी काढून झाल्यानंतर मी यामध्ये कलर भरलेला आहे, पण शक्यतो तांदूळ असतात ते तांदूळ आपण हळदी कुंकवामध्ये मिक्स करून ते सुद्धा आपण कलर म्हणून भरू शकतो, किंवा हळदी कुंकूच खरं म्हणजे या रांगोळीमध्ये भरायचं असतं. खूप सोपी आणि साधी रांगोळी आहे. फक्त रेषा ओढून रांगोळी ही आपल्याला काढायची असते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं कलरची रांगोळी भरत आहे. यामध्ये आपण खाली हळद व वर कुंकू भरायचा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी काढून झाली की मग आपल्याला वर असे कमळ काढायचे आहेत आणि त्यांना सुद्धा हळदी कुंकवानेच आपल्याला असं रंगवायचं आहे. भाकरी पण थापत असताना मैत्रिणींनो, जाड भाकरी करायची नाही. जेवढी तुम्ही पातळ भाकरी बनवाल तेवढी भाकरी चांगली लागते आणि जाड भाकरी अशी तोंडात घोळत राहते. त्यामुळे जाड भाकरी शक्यतो बनवायची नाही. आपली रांगोळी किती छान दिसत आहे बघा, खूपच मस्त दिसत आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती ही रांगोळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, ती आज पूर्ण झाली. आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा छंद किंवा वेळ पाहिजे. त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जे कलागुण असतात त्यात वाढ होते. मी कोणाचीही रांगोळी बघून दे, पण घरी येऊन ती रांगोळी पण ही एक अशी कला आहे की कुणाला पण जमत नाही. त्याच्यासाठी हात वळणं हे खूप महत्त्वाचं असतं. मला तर लहान असल्यापासूनच रांगोळीची प्रचंड आवड आहे. तयार केलेला आहे बघा. सकाळी किती वाजता उठायचं, परत शाळेचं आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, सुट्टीच्या दिवसात सुद्धा त्यानं वेळापत्रक तयार केलेलं आहे. आता तोच सांगेल तुम्हाला कसं कसं काय लिहिलेलं आहे ते. सकाळी 7:30ला उठणे, शाळेला जाणे व येणे, जाण्याची वेळ 10:30 ते आणि येण्याची वेळ 5. शाळेतून घरला येताना जेवढा वेळ होतो 6 वाजता. त्यानंतर फ्रेश होणे 6 ते 6:30. खेळायला जाणे, एक 10 मिनटं इकडे तिकडे होतात. 6:40 ते 8 वाजेपर्यंत. अभ्यास करणे 8 ते 9:30. जेवणे 9:30 ते 10, अर्ध्या तासात. झोपणे 10:30. सुट्टीचे दिवस शनिवार ते रविवार. सकाळी उठणे 8:30ला. अंघोळ. सुट्टीच्या दिवशी 1 तास जास्त झोपणार काय? अंघोळ व इतर काम 10 वाजतात. खेळणे 10:30 ते 1 वाजेपर्यंत. सकाळचे जेवणे. तुला आंघोळला 10 कशाला वाजणार सुट्टीच्या यायला? 8:30ला उठल्यावर इतर कामे पण लिहिलेत त्याच्यात. आता इतर कामं आंघोळीच्या आधी काय करणार? बरं सांग. चालू ठेवते बोलायला. सांग. जेवणे 1 ते 1:30 वाजेपर्यंत. झोपणे 2 ते 3:30 पर्यंत. अभ्यास करायचा अर्धा तास इकडे तिकडे जातो. 4 ते 5 अभ्यास करायचा. त्यानंतर मैदानावर जाऊन खेळायचं 5 ते 6. खेळून आल्यावर फ्रेश व्हायचं जरासं. 6 ते 6:30 पर्यंत अभ्यास करायचा. 7 ते 8:30 पर्यंत टी व्ही बघणे. 8:30 ते 9:30. जेवणे 9:30 ते 10. झोपणे 10:30. रोज 7:30ला उठणार तू? मग रोजची टायमिंग आहे माझी. शाळेला जाणाऱ्या मुलाने कितीला उठायचं असते माहिती आहे? कितीला? सकाळी 6ला उठायचं असते. 5:30 ते 6 उठणे आणि मग उठल्यानंतर तोंड हातपाय धुवून फिरायला किंवा सायकलिंग जर असं करायला, सायकल मारायला जाऊन यायचं असते. मग तू उठणार 7:30ला ते डायरेक्ट आंघोळ पण करणार? होय, आंघोळ करणार, त्यानंतर शाळेला जाणार. मावशांनो, स्त्रीचं वेळापत्रक तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे कळवा. म्हणजे त्यानं 7:30ला उठलं पाहिजे का 5:30ला का 6ला,
ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तुला योग्य वाटतंय ते? माझं मला योग्य वाटणारच की. चालतंय की.